इथे काम करण्याच्या योग्य नाही आहेस तू. तिचे बॉस तिला खूप काही बोलत होते, पण ती खाली मान घालून फक्त ऐकत होती. आणि तिचे बॉस तिला ओरडत होते. असं काही कोणाकडून ऐकून घ्यायची ही तिची पहिलीच वेळ होती. तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. खूप मुश्किलीने तिने स्वतःवर ताबा ठेवला होता. असं वाटण्यामागे हे कारण होतं की तिला माहीत होतं की तिची काही चूक नाही आहे. तिचे संस्कार तिला सांगत होते, आपली चूक नसेल तर कधीच लढायला घाबरू नकोस. पण तिच्या जबाबदाऱ्या तिला तसं करण्यापासून थांबत होत्या. तिला माहीत होतं की तिचा एक शब्द आणि तिला तिच्या नोकरीवरून काढायला त्यांना वेळ लागणार नाही. तिच्या बॉसचा स्वभाव पुन्हा स्टाफला माहीत होता. त्यांच्यासमोर कोणाचे चालत नसायचे आणि कोणी त्यांच्या विरुद्धही बोलत नसे, कारण तिचे बॉस त्या कंपनीच्या मालकांच्या नातेवाईकापैकी एक होते. ती एका मोठ्या MNC कंपनीमध्ये काम करत होती. हा तिचा पहिला जॉब होता. अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. तिने स्वतःच्या मेहनतीवर हा जॉब मिळवला होता. ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि घरातल्यांना मदत करण्यासाठी ती आपल्या घरापासून एवढ्या लांब आली होती. या कामाच्या ठिकाणी तिने सर्वांची मनं जिंकली होती, कारण ती स्वतःची कामं करून दुसऱ्यांनाही मदत करण्यात पुढे असायची. आज पहिल्यांदा ती या मोठ्या साहेबांच्या संपर्कात आली होती. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असू, सगळ्यांसोबत चांगले वागत असू, तर आपल्यासोबतही सर्व तसेच वागतील असं तिचं मत होतं. पण आज ती आयुष्यातला खूप मोठा धडा शिकत होती. काही व्यक्ती असेच असतात, तुमची चूक आहे की तुम्ही बरोबर आहात या गोष्टींचा ते विचार करत नाही. ते फक्त त्यांचा अहंकार जपण्यासाठी समोरच्याचा अपमान करतात. हे ती बघत होती. त्यांचे शब्द तिच्या जिव्हारी लागत होते, पण आता ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. त्यांचे बोलणे झाल्यावर ती निमूटपणे निघून आपल्या डेस्कवर गेली आणि आपलं पुढचं काम करू लागली. तिला समजत नव्हतं की आपण रिॲक्ट कसं करावं. ती आतून दुखावलेली होती. ती आज कोणासोबत बोलली नाही आणि आपलं काम आवरून आपल्या रूमकडे निघाली. तिच्या मनात असंख्य विचार चालू होते. जॉब सोडून द्यावा असं तिला वाटत होतं. ती स्वतःच्या कॅपेबिलिटीवर प्रश्न करत होती. तिला तिच्या घरातल्यांची खूप आठवण येत होती. खूप रडावंसं वाटत होतं, पण हे ती घरातल्यांना सांगू शकत नव्हती, कारण तिला माहीत होतं की तिला एवढा त्रास होतोय हे त्यांना जर समजलं असतं तर त्यांनी सर्व सोडून तिला कायमचं घरी बोलावून घेतलं असतं. पण तिला हे माहीत होतं की या वाईट प्रसंगामुळे ती तिचं स्वप्न पूर्ण करण्यापासून स्वतःला थांबवणार नव्हती. शेवटी तिने ठरवलं की 2 दिवस रजा घेऊन घरी जाऊ, मन शांत करू, मग काही तो निर्णय घेऊ असे तिने ठरवले. तिचे संस्कार, तिचा समंजसपणा तिला अशा वेळी खूप मदत करत होता शांत राहायला. तिने फक्त तिच्या एका कलिगला मेसेज करून फक्त 2 दिवस येणार नाही असं कंपनीमध्ये सांग असं बोलून ती निघायच्या तयारीने रूमवर पोहोचली. तिची रात्रीची बस होती. ती तिची बॅग भरत होती. तिचे हात फक्त चालत होते, पण तिचं मन मात्र सकाळच्या प्रसंगातच अडकलं होतं. ती पुन्हा पुन्हा तो प्रसंग आठवून स्वतःला त्रास करून घेत होती. या विचारामध्येच ती निघाली. ती बसस्टॉपवर कशी पोहोचली हे देखील तिला समजले नाही. ती बसस्टॉपवर तिच्या बसची वाट पाहत बसली होती. तिचं डोकं दुखत होतं टेन्शनमुळे. तिच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं, पण तिची तंद्री तुटली ती एका लहान बाळाच्या हसण्याने. त्याच्या आवाजाने तिचं लक्ष वेधून घेतलं. ते अगदी मनमुराद हसत होतं. ती त्याच्या हसण्यात स्वतःचं दुःख विसरून गेली. किती छान असतं ना बालपण. काही टेन्शन नाही, काही नाही, फक्त मनमुराद जगायचं, हसायचं आणि सगळ्यांच्या आनंदाचं कारण बनायचं. आणि आज हेच हसणं तिला होणाऱ्या त्रासाचं औषध बनलं होतं. काही का होईना ती सर्व गोष्टी विसरली होती. तिचं मन शांत झालं होतं,
पण जसं शांत झालं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिला खूप भूक लागली आहे. ती ऑफिसच्या टेन्शनमध्ये सर्व विसरली होती, पण आता मात्र तिला खूप भूक लागली होती. पण तिच्या बसच्या येण्याची वेळ झाली होती. शेवटी गडबडीत तिने काही बिस्किटचे पुडे घेतली आणि जेव्हा ती परत आली तेव्हा तिची बस लागली होती. ती गडबडीत आत गेली खरी, पण बहुतेक सीट भरल्या होत्या. फक्त एक सीट खाली होती. पण त्या सीटच्या बाजूला जो व्यक्ती बसला होता तो काही नीट वाटत नव्हता, पण तिच्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. ती शेवटी हिम्मत करून त्याच्या बाजूला बसली. ती खूप अवघडली होती, पण काही पर्याय नसल्यामुळे ती ॲडजस्ट करत होती. असाच विचार करत असताना तिला पुन्हा त्या बाळाचा आवाज आला. तेव्हा तिने बघितलं की ते बाळ तिच्या साईडच्या बाजूच्या सीटवर आहे. त्या बाळाला घेऊन एक मुलगा बसला होता. तो दिसताना डिसेंट फॅमिलीमधला वाटत होता, म्हणून ती थोडं बाहेरच्या बाजूला सरकून बसली. त्या बाळाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि ते खूप गोड हसत होतं. ती त्याच्यासोबत खेळायला लागली. तिला बाकीच्या कुठल्या गोष्टीचं भान नव्हतं. ती सर्व गोष्टी विसरून त्याच्यासोबत खेळत होती. पण काही वेळाने ते बाळ दमून झोपून गेलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण कुठे आहोत. ती त्या बाळासोबत खेळण्यासाठी खूप बाहेर सरकली होती, पण आता तिला आतमध्ये सरकून बसायचं होतं. तेव्हा तिला समजलं की मगासपासून जेव्हा आपण बाहेर सरकून बसलो होतो तेव्हा बाजूचा माणूस जास्तच बाहेर सरकला होता. आता तिला सरळ बसता पण येत नव्हतं, पण तिच्या लाजऱ्या स्वभावामुळे त्याला आता सरकायला बोलायला ती घाबरत होती. तिची अशी चुळबुळ चालू होती. ती कशी तरी त्या जागेत बसायला प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की बाहेरच्या बाजून तिच्या शोल्डरला कोणीतरी हात लावला. पहिल्यांदा ती घाबरली, पण तिने वळून पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की तो बाळाला घेऊन बसलेला मुलगा तिला बोलावत होता. तिने नजरेनं काय असं विचारलं. त्यावर तो मुलगा बोलला, तुम्ही माझ्या जागेवर येऊन बसा, मी बसतो तिकडे. त्यावर ती म्हणाली, नाही राहू दे, मी बसेन इथे, काही प्रॉब्लेम नाही. तिला माहीत होतं की ती असं जास्त वेळ बसू शकणार नाही, पण तिचा स्वभाव असा होता की आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना होता कामा नये, म्हणून ती नाही नाही म्हणत होती. तुम्ही किती अवघडलेला आहात ते दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावर. ऐका माझं, आपण जागा एक्सचेंज करू, पण तुमच्या मिसेस रागावतील ना. तुम्ही त्याच्या बाजूने उठून इकडे बसलात तर. ती त्याच्या बाजूला विंडो सीटला मागच्या बाळाला घेऊन बसलेल्या लेडीजकडे बघून बोलली. तिच्या असं बोलण्यावर तो फक्त हसायला लागला. तो खूप जोरात हसत होता. तिला काही समजत नव्हतं की हा असा का हसतो आहे ते. तिने तर सिरियस होऊन विचारलं होतं, या माझ्या मिसेस नाही आहेत, मी फक्त मला लहान मुले आवडतात आणि त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून ते बाळ घेतलं होतं. मी एवढा मोठा वाटतो का? असं बोलून तो पुन्हा हसायला लागला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण काय चूक केली. सॉरी, ते तुम्ही त्या बाळाला घेऊन एवढं खेळत होता की मला वाटलं ती तुमचं आहे. अजून कोण गर्लफ्रेंड पण नाही माझी, आणि तुम्ही मला एका बाळाचा पप्पा बनवून टाकलं. असं बोलून तो पुन्हा हसायला लागला. ती खूप लाजली. तिला काय बोलायचं हे समजत नव्हतं. ती फक्त मान खाली घालून हसत होती, गालातल्या गालात. मग बदलूया ना जागा, की माझ्या मिसेसची परवानगी पाहिजे तुम्हाला? तो एकदम हळू आवाजात तिच्या जवळ येऊन बोलला, असं की त्याच्या बाजूला बाळाला घेऊन झोपलेल्या लेडीजला ऐकू जाऊ नये. तो असं बोलल्यावर मात्र तिला तिच्या हसण्यावर कंट्रोल ठेवता आलं नाही. आता ती मोठ्याने हसत होती, मन मोकळेपणाने. ती त्याच्या या मस्करीमुळे रिलॅक्स झाली होती. ओके, चालेल, आपण बदलूया जागा, आणि थँक्स हेल्पसाठी. ती तिच्या जागेवरून उठली आणि तोही उठला. ती त्याच्या जागेवर जाऊन बसली आणि तो तिच्या आधीच्या सीटवर जाऊन बसला. पण त्या माणसाला झोपेतून उठवून त्याने बाजूला सरकायला लावलं आणि मग तो बसला. आता आहात ना कम्फर्टेबल? तो म्हणाला. हो, पुन्हा थँक्स. किती वेळा बोलणार आहात अजून? फक्त एक काम करा, माझ्या बाळाला त्रास देऊ नका, आता झोपला आहे ते. तो तिची खोल काढत म्हणाला. तशी ती हसत हसत बोलली, नाही हा देणार तुमच्या बाळाला त्रास. हसताना किती गोल दिसता तुम्ही. मगाशी काय झालं होतं? त्याने मध्येच असं बोलल्यावर ती घाबरली.
पण तिने त्याच्या डोळ्यात बघितलं तेव्हा तिला असं वाटलं की हा खरेपणाने बोलत आहे. पण तिने ठरवलं की आता आपण त्याची मस्करी करायची. तुम्ही माझ्यासोबत फ्लर्ट करत आहात का? ती जरा सिरियस होत म्हणाली. नाही नाही, तुम्हाला जसं वाटतं आहे तसं नाही. मग कसं आहे? खोटा राग आणून ती म्हणाली. सॉरी हा, माझं इंटेन्शन ते नव्हतं. तुम्ही नका रागवू. सॉरी. तुम्ही असं कसं वागू शकता माझ्यासोबत, ते पण तुमची बायको आणि तुमचं बाळ असताना? ती त्याच्या जवळ येऊन बोलली. काय यार तुम्ही, किती घाबरवलं होतं मला आता वाटलं होतं की जीव जातो की काय. एवढं काय, तुम्हाला काय वाटलं की मस्करी फक्त तुम्हाला करता येते आणि मुलीने या गोष्टी लगेच कळतात की कुठला मुलगा कुठल्या इंटेन्शनने बोलत आहे? हा ना, त्यामुळेच आज वाचलो मी. पण काय करू, तुम्ही मगाशी हसताना खूपच गोड दिसत होता म्हणून मी नाही थांबू शकलो स्वतःला आणि बोलून गेलो. हे तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. त्याने असं बोलल्यावरती फ्रीज झाली. काय बोलावं हेच तिला समजलं नाही. पण नंतर ती बोलली, थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट, पण तुमचे घारे डोळे जास्त सुंदर दिसत आहेत. त्यावर आता ती म्हणाली, आता तुम्ही माझ्यासोबत फ्लर्ट करताय हा? त्यावर तो म्हणाला, नाही नाही, मी फक्त माझं ऑब्झर्वेशन सांगितलं. पण एक विचारू का? तुम्ही जेव्हा बसमध्ये आला तेव्हा तुमचा मूड खूप खराब होता. जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर सांगू शकता. काही वेळा आपण अशा गोष्टी अनोळखी लोकांसोबत बोलू शकतो ज्या आपण आपल्या माणसासोबत बोलायला घाबरतो. तुम्ही बोलू शकता. त्यावर ती त्याला म्हणाली, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल जरा जास्तच आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? त्यावर तो म्हणाला, ते असंच. त्यावर ती म्हणाली, नका घाबरू, मी सांगते काय झालं होतं. तसं पण मला मन मोकळं करायचं होतं. त्यावर तो म्हणाला, थँक गॉड. आणि ती पुढे बोलायला लागली, तुम्ही बरोबर बोललात. मी जेव्हा बसमध्ये आले तेव्हा माझा मूड खराब होता. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाले आहेत. मी त्याच टेन्शनमध्ये होते. मला नाही वाटत की हा जॉब मी कंटिन्यू करू शकेन. तिने आज झालेले सर्व काही त्याला सांगितले आणि त्याने शांतपणे ऐकून घेतले. ते दोघेही बाहेरच्या सीटवर बसले होते आणि नाईटमुळे फक्त डिम लाईट चालू होती आणि बहुतेक लोक झोपली होती. रात्रीची वेळ असल्याने कोणी जास्त उतरणारी नव्हती, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणारं कोणी नव्हतं. तो म्हणाला, एक बोलू, तुम्ही नवीन आहात कामावर आणि असं पण तुमचा पहिलाच अनुभव आहे, सो तुम्हाला असं वाटणं नॉर्मल आहे. मी पहिल्या वेळी बॉसकडून खूप ओरडा खाल्ला. जॉब सोडून निघालच होतो. पण नंतर काही वर्ष दुसरीकडे काम केल्यावर एक गोष्ट समजली की बॉसचे चेहरे बदलत राहणार, पण आरडाओरडा पडणं हे नाही बदलणार. आपली चूक असो किंवा नसो, कधीतरी ही गोष्ट होणारच. सो आपण यासाठी प्रिपेअर्ड असलेलं कधीही चांगलं. आणि कितीही जॉब बदलले तरीही ही गोष्ट नेहमीच राहणार. जर आपल्याला जॉबच करायचा असेल तर या गोष्टी आपल्याला इग्नोर करायला जमलं पाहिजे, नाहीतर आपण कुठेच कधी काम करू शकणार नाही. आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि एक सांगू, तुम्ही तुमच्या परिस्थितीला ज्या पद्धतीने हाताळलं आहे त्यावरून सांगतो आहे की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. फक्त काही वेळेची गरज आहे. तुम्हाला नक्की जमेल असा मला विश्वास आहे. मला असं नाही म्हणायचं आहे की तुम्ही हा जॉब कराच, पण पुन्हा दुसरीकडे गेलात तरी परिस्थिती सेम असणार आहे. फक्त तुम्ही हा जॉब करा किंवा नवीन करा, काही हरकत नाही, पण थोडा वेळ घेऊन तुमच्या माइंडसेटवर काम करा. तुम्हाला पुढे नक्की मदत होईल. त्यावर ती म्हणाली, तुम्ही म्हणत आहात ते पटत आहे मला. मी नक्की विचार करेन यावर. पण एक सांगू, तुम्ही असं पण बोलत असाल असं वाटलं नव्हतं. असं म्हणजे कसं? म्हणायचं काय आहे तुम्हाला? त्यावर ती म्हणाली, ते संदीप माहेश्वरी सारखं, मोटिवेशनल स्पीकर सारखं. तुम्ही माझी मस्करी करत आहात का? नाही नाही, असं कधी कोणी समजावून सांगितलं नाही मला. मला जेव्हा कधी निराश वाटतं तेव्हा मी यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघते, पण असं रिअलमध्ये पहिल्यांदा आहे. पण खरंच ऐकून चांगलं वाटलं, खरंच. त्यावर तो आनंदाने म्हणाला, थँक्स. पण एक सांगू का? हो हो सांगा ना, तो म्हणाला.
तुम्ही पहिल्यांदा बोलायला लागला तेव्हा वाटलं होतं की तुम्हाला फक्त फ्लर्टच करता येतं असं मला वाटलं होतं. हां राहू द्या. हां आता तुमचे असे की ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तसं नाही, तुमच्याकडे बघून वाटलं नाही की तुम्ही एवढं विचारी असाल, ती त्याला म्हणाली. मग माझ्याकडे बघून कसं वाटलं तुम्हाला? आणि तुम्ही माझ्याकडे बघत होता? त्यावर ती म्हणाली, म्हणजे तुम्ही असे वाटले होता की तुम्ही फ्री लाईफ जगणारे असाल, कुठल्या गोष्टींचा जास्त विचार न करणारे, असं वाटलं होतं. आणि मी काही बघत नव्हते, फक्त नजर पडली, बाकी काही नाही. तुमच्यासारखी ऑब्झर्वेशन करायची सवय नाही आहे मला. त्यावर तो म्हणाला, फक्त नजर पडून खूप काही ऑब्झर्वेशन सांगत आहात माझ्या बाबतीत आणि वरून काही नाही बोलतायत. दोघांचं बोलणं चालू होतं आणि अचानक बसला जोरात ब्रेक लागला. ती खाली आदळणारच होती तेव्हा त्याने मध्येच हात घातला. तिचं डोकं त्याच्या हातावर आपटलं. तुम्ही ठीक तर आहात ना? तिचे डोळे बंदच होते. तिच्या डोक्यात कळ गेली होती. तरी त्याला सांगायचं म्हणून ठीक आहे म्हणून ती बोलली. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्याने त्याचा रुमाल तिला दिला. तिने तिचे डोळे पुसून घेतले. मग त्याने त्याच्या जवळील पाण्याची बॉटल तिला दिली. तिने जरा पाणी पिऊन घेतलं. तो अजूनही अस्वस्थ होऊन तिच्याकडे बघत राहिला. त्यावर ती त्याला म्हणाली, ठीक आहे मी आता, नका काळजी करू. आणि तुम्ही एवढी काळजी का करत आहात? आपली तर ओळख पण नाही. नेमका इरादा काय आहे तुमचा? काय प्रेमात वगैरे पडलात की काय माझ्या? ती जरा वातावरण हलकं करण्यासाठी बोलली. त्यावर तो रागाने बोलला, आतापर्यंत फक्त मूवीमध्ये बघितलं होतं, आता प्रत्यक्षात बघितलं की माणसं डोक्यावर आपटली की वेडे होतात. असं बोलून तो तोंड फिरून बसला. त्यावर ती म्हणाली, अरे मी मस्करी करत होते, सॉरी ना. त्यावर तो म्हणाला, मी माणुसकी म्हणून नाही का मदत करू शकत? त्यावर ती म्हणाली, माहीत आहे मला, तुमचं इंटेन्शन तसं नव्हतं, पण तुम्हाला हसवण्यासाठी मी बोलले होते. पण तुम्ही तर रागावून बसलात. तसं नाही, मी कोणाला त्रासामध्ये नाही बघू शकत, म्हणून मी तुमची मदत केली. यालाही एक कारण आहे. हो ते समजलं मला, आणि थँक्स अगेन. त्यावर तो म्हणाला, हे तिसरं थँक्स तुमचं. ती काही बोलणार होती तेवढ्यात त्यांची बस एका स्टँडला आतमध्ये गेली. गाडीमधील लाईट चालू झाली आणि कंडक्टर बोलला की गाडी जेवणासाठी थांबणार आहे. त्याच्या बाजूच्या लेडीज या स्टॉपला उतरणार होत्या. त्याने त्यांच्याकडून बाळ घेतलं आणि तो खाली उतरायला लागला. खाली जाऊन त्यांना बाळ देऊन जेवणासाठी म्हणून तिला बोलवायला तो आतमध्ये जात होता, तर ती तिथे नव्हती. त्याला वाटलं की ती पुढे गेली असेल, म्हणून तो हॉटेलकडे वळला आणि बघतो तर ती दरवाजात उभी होती. कोणाची वाट बघत थांबला आहात का? तो म्हणाला. त्यावरती त्याला म्हणाली, हो ना, तुमचीच वाट बघत होते. तुम्ही आल्याशिवाय कसं जेवणार मी? त्यावर तो म्हणाला, चला जेवूया का? हो चला, मला पण खूप भूक लागली आहे. दोघेही जेवण करून परत निघतात. त्यावर तो तिला म्हणाला, चला पुढे, मी आलो जरा. त्यावरती त्याला म्हणाली, बस सुटेल हा, मी काही थांबवणार नाही हा, तुम्ही नाही आलात तर. त्यावर तो तिला हसत म्हणाला, चालेल, तुम्ही चला पुढे, मी आलोच. ती आता जाऊन विंडो सीटला बसली, कारण आता त्या लेडीज उतरलेल्या होत्या. ती त्याची वाट बघत बसली होती. तो 5 मिनिटात वर आला, पण त्याच्या हातात आईस्क्रीम होती. तो तिच्याजवळ आला आणि तिला विचारलं, तुम्ही माझ्या बायकोच्या जागी बसलात, काय इरादा आहे? ती फक्त हसत बोलली, तसं असेल तर मी बसते दुसरीकडे. आणि ती उठायची ॲक्टिंग करते. त्यावर तो तिला म्हणाला, राहू द्या, बसा तिथेच. त्यावर ती त्याला म्हणाली, मी कुठे खरंच उठून जाणार होते, फक्त ॲक्टिंग करत होते. मला माहीत होतं तुम्ही थांबवणार ते. असं का? त्याच्या डोक्यात विचार येतो की ही खूपच मस्ती करत आहे, जरा आपण पण करूया. जेवण झाल्यावर तिला आईस्क्रीम खायची इच्छा होती, पण ते जिथे जेवत होती तिथे आईस्क्रीम नव्हतं, म्हणून ती नाराज होऊन परत आली होती बसमध्ये. पण मगाशी येताना तो बाजूच्या दुकानातून ते आईस्क्रीम घेऊन आला होता, खास तिच्यासाठी. पण तो तिची गंमत करण्यासाठी ते आईस्क्रीम बाहेर काढतो
आणि एकटाच खायला लागतो. तिला विचारत पण नाही. ती रागाने त्याच्याचकडे बघत असते. तुम्हाला काही बोलायचं आहे का? तो चेहऱ्यावर एकदम सिरियस भाव आणून विचारतो. त्यावर ती म्हणाली, काही नाही. ती तिच्या मनातले भाव लगेच लपवायचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण ते दिसल्याशिवाय राहत नाही. शेवटी त्याला तिची कीव येते. राग आला आहे वाटतं. आईस्क्रीम खाणार का? जरा शांत होईल डोकं तुमचं. त्यावर ती त्याला रागात म्हणाली, नको तुमचं आईस्क्रीम मला. बरं ठीक आहे, पण दोन्ही मी एकटाच खाणार आहे. भारीच. ती जास्तच रागात येऊन बोलली. तुम्ही खा, मला काय सांगता सारखं. तो फक्त जोरात हसायला लागतो. तिला समजत नाही की हा का हसतोय, पण आता तिला त्याचा जास्तच राग येतो. मी हे आईस्क्रीम दोघांसाठी आणलं आहे. मगाशी जेवण झाल्यावर नाही भेटलं म्हणून तुम्ही तोंड पाडून आलात, म्हणून घेऊन आलो आहे. फक्त जरा मस्करी केली तुमची. घ्या आता पटकन, नाहीतर तुमच्या रागाने विरघळेल ते. द्या इकडे ते. आणि आईस्क्रीमवरून माझी मस्करी नाही करायची हं. ती असं बोलून आईस्क्रीम खायला लागली. मग कुठे तिचा राग शांत व्हायला लागला. तिचं आईस्क्रीम खाणं चालूच होतं, पण मनात विचार पण येत होते की आपण जास्त ओळखत पण नाही यांना, तरी पण आपण यांना एवढं फ्रँक कसे काय झालो. आणि महत्त्वाचं, आपण ते अनोळखी असताना आपल्याला राग कसा आला, आपण असे कसे वागलो, असे तिला वाटायला लागलं. हो मॅडम, तुमचं आईस्क्रीम संपलं आहे. तुम्ही नुसता चमचा खात आहात. त्यावर ती भानावर येत म्हणाली, सॉरी, ते माझ्या लक्षातच नाही आलं. ती विचाराच्या तंद्रीत काय करत होती ते तिच्याच लक्षात आलं नाही. कुठला एवढा विचार करत होता? त्यावर ती म्हणाली, तुमचाच करत होते. ती काय बोलली तिच्या लक्षात आलं नाही. माझा? तसं नाही, मगाशी रागावली ना तुमच्यावर, त्याचा विचार करत होते. तुम्ही अनोळखी असून मी कशी काय रागावली तुमच्यावर ते नाही समजलं मला, पण सॉरी त्यासाठी. एवढा नका विचार करू तुम्ही. होतं कधीतरी आपल्या भावना पळतात बाहेर अचानक. त्यावर ती म्हणाली, असेल असंच काहीतरी. ती जांभई देत बोलली, तुम्हाला आईस्क्रीम जास्त झाला वाटतं, झोपा तुम्ही. तो तिला म्हणाला, ओके, गुड नाईट. तोही तिला गुड नाईट म्हणाला. ती आधीच दमलेली होती. डोळे बंद केल्यावर थोड्याच वेळात तिला झोप लागली. ती गाडी जशी जशी घाटात लागते, गाडीसोबत तिची मान इकडे तिकडे जायला लागत होती. एक दोनदा ती आपटते सुद्धा. ती आपली झोपायची पद्धत बदलून बघते, पण तिला काही म्हणावी तशी कम्फर्टेबल पोझिशन मिळत नव्हती झोपायसाठी. मगाशी थोडा वेळ जी झोप लागली होती, त्यानंतर तिची चुळबुळ चालू होती, पण ती एवढी दमली होती की तिला डोळे पण उघडता येत नव्हते. तिची झोपेतच धडपड चालू होती. तो तिच्याकडे फक्त बघत असतो, पण तो काही करू शकत नव्हता. त्याला तिची मदत करायची होती, पण तो काही करू शकत नव्हता. पण काही वेळाने ती हळूहळू त्याच्याकडे झुकायला लागली आणि आता तिचं डोकं त्याच्या खांद्यावर गेलं आणि ती त्याच्या खांद्यावरच झोपी गेली. त्याला समजत नव्हते की तिला उठवावं की नाही. इतक्या वेळेच्या धडपडीनंतर तिला शांत झोप लागली होती. ती खूप शांतपणे झोपली होती. त्याला उठवणं तिला चुकीचं वाटत होतं आणि तिचं असं झोपणंही. त्याला समजत नव्हते की नक्की काय करावं. त्याचं असं स्वतःचं बोलणं चालू होतं आणि जेव्हा तिची तासाभराने झोप उघडली आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलो आहे, ती लगेच गडबडून जागी झाली. तिला खूप गिल्टी वाटत होतं की तिने असं कसं केलं. ती म्हणाली, सॉरी, ते झोपेतच समजलं नाही मला. मी ते असेच झोपले होते, सॉरी. तिला वाटत होतं की हा काय विचार करत असेल. असं अनोळखी मुलगी असूनही असं कसं काय झोपू शकते. नाही, नका म्हणू सॉरी. तुम्हाला मी उठवणार होतो, पण तुम्ही एवढ्या शांत झोपला होता की तुमची झोप मोडावी असं मला वाटलं नाही. आणि तुम्ही गिल्ट फील करू नका, झोपेत झाले असेल. मी तुम्हाला उठवायला पाहिजे होतं, पण मला नक्की समजत नव्हतं नक्की काय करू. आणि जोपर्यंत काही समजले तोपर्यंत तुम्ही उठला होता. त्यावर ती म्हणाली, थँक्स हा मला समजून घेण्यासाठी.
तिला खूप रिलॅक्स वाटत होते, कारण तिला वाटत होतं की तिने असं केल्यावर तो कदाचित तिला चांगली मुलगी समजणार नाही, पण त्याने तिला चुकीच्या पद्धतीने जज केलं नव्हतं. या गोष्टीचं तिला बरं वाटत होतं. त्याने बघितलं की ती थंडीने कुळकुळत आहे, कारण समोरच्या व्यक्तीने खिडकी ओपन ठेवून झोपला होता. शेवटी त्याने उठून स्वतः ती खिडकी बंद केली आणि तो बसला. पण तिला अजूनही थंडी वाजत होती हे त्याला दिसत होतं, म्हणून त्याने त्याच्याकडची वूलन कॅप तिला ऑफर केली. त्यावरती त्याला म्हणाली, नाही, हे मी नाही घेऊ शकत, मी ओके आहे. त्यावर तो तिला म्हणाला, मी काही प्रपोज नाही करत आहे तुम्हाला, फक्त हेल्प करत आहे, बाकी काही इंटेन्शन नाही माझं. आणि तसं पण तुम्ही माझ्या वाईफला आणि बाळाला भेटला आहात, मी कशाला ट्राय करेन तुमच्यावर, सर्दी होईल, घ्या आता. तो वातावरण जरा नॉर्मल करावं म्हणून ट्राय करत होता. तिने हे काहीच न म्हणता ते घेतलं. तुम्ही फक्त थँक्स म्हणत आहात पूर्ण प्रवासात. त्यावरती त्याला म्हणाली, तुम्ही एवढी मदत केली तर बोलायला पाहिजे ना. पण एक विचारू, आपण अनोळखी असून पण तुम्ही एवढी मला मदत केली, असं का केलं तुम्ही? माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तुम्ही अशीच मदत केली असती का? यावर त्याने फक्त स्माईल केली. खरं बोलायचं झालं तर मी अशीच लोकांची मदत करत असतो या एस मध्ये. म्हणजे अहो सोडा होते ते काही महत्त्वाचं नाही. आणि एक सांगतो, मी आतापर्यंत बऱ्याच जणांची मदत केली आहे, पण मी हा प्रवास कधीच विसरणार नाही. हे क्षण मी लक्षात ठेवीन. हा प्रवास, इट वॉज रिअली नाईस टू मीट यू. काही वेळ दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. काही वेळाने त्याचा स्टॉप आला आणि तो तिला काहीच न बोलता निघून गेला. तिला खरंच वाटलं नाही की तो आपल्याला काहीच न बोलता निघून गेला, ज्याने थोड्या वेळापूर्वी आपल्या आयुष्यात एवढे चांगले क्षण आणले होते. ते सगळे एका स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. ती फक्त बघत राहिली. तिला समजलंच नाही, पण अजूनही गाडी थांबलीच नव्हती. मग तो उतरणार तरी कसा? तिला वाटलं की तो अजूनही समोर उभाच असेल, म्हणून ती जागेवरून पटकन उठली आणि समोरच्या दिशेने धावतच गेली. पण काय आश्चर्य, तो मुलगा तिला कुठेच दिसत नव्हता. गाडीतील लाईट डिम होती. तिला वाटलं समोरच्या सीटवर तो बसला असेल, पण तिने जेव्हा कंडक्टरच्या सीटवर पाहिले तेव्हा कंडक्टरही शांतपणे झोपला होता. तिथंही कोणीच बसलं नव्हतं. तिने एक एक करून कसं तरी सगळ्या सीटवर चेक केलं, पण सगळ्या सीटवरील माणसं झोपली होती. तो मुलगा तिला कुठेच दिसत नव्हता. ती खूपच चक्रावली होती. तिला समजतच नव्हतं की नेमका तो मुलगा अचानक कुठे गेला, कारण गाडी अजूनही थांबली नव्हती. गाडीचा दरवाजा बंद होता. मग तो मुलगा अचानक गेला तरी कुठे? ती डोकं पकडून बसली. तिला समजतच नव्हतं की आपल्यासोबत हे काय होत आहे. ती चालत जेव्हा तिच्या सीटकडे येत होती तेव्हा प्रवासाच्या सुरुवातीला जो एक काळाकुट्ट लठ्ठ माणूस, जी काही वेळासाठी ती त्याच्याजवळ बसली होती, तो माणूस तिच्याकडे कशा तरी नजरेने पाहत होता. पूर्ण एसटीमध्ये तोच फक्त जागा होता. ती कसं तरी सांभाळून तिच्या सीटवर बसली. ती बसली तेव्हा तो माणूस बोलायला लागला, ताई तुम्ही डोक्याने ठीक आहात ना? म्हणजे माफ करा, मी तुम्हाला बऱ्याच वेळापासून पाहत आहे. तुम्ही एकट्याच बळबळ करत आहात एसटीमध्ये. मगाशी तुम्ही जेवणासाठी जेव्हा उतरलात तेव्हाही त्या जेवणाच्या टेबलावर मी तुम्हाला पाहिलं. तुम्ही एकटाच कोणाशी तरी समोर पाहून बोलत होता, पण तुमच्या समोरच्या सीटवर कोणीच नव्हतं. म्हणून म्हटलं, तुम्ही ठीक तर आहात ना? त्या माणसाच्या बोलण्यावर ती इतकी घाबरली की तिला काहीच समजत नव्हतं. म्हणजे इतक्या वेळापासून ती कोणाशी बोलत होती? नक्की तो मुलगाच होता ना, की आणखी काय होतं? तिने तिच्या घड्याळीत वेळ पाहिला. रात्रीचे 12:30 झाले होते आणि तिचा मनुष्यगण ती समजून गेली. तिला प्रवासात कोण भेटलं होतं तर भुताटकी भेटली होती तिला. तो माणूस साधारण नव्हता, म्हणूनच तो म्हणाला होता की मी बऱ्याच जणांना मदत केली आहे या प्रवासात, या एसटी बसमध्ये. आता तिला भीती वाटत नव्हती, कारण तो जरी भुताटकी असला तरी त्याने तिला मदत केली होती निराशेतून बाहेर येण्यासाठी. मित्रांनो,
ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.